नमस्कार मित्रांनो, मी संजय मगदुम, आदर्श विद्यालय आंबोडे। आज आपले मगदुम सर मराठी या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करत आहे। मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून इयत्ता 8वी या वर्गातील विषय मराठी, इयत्ता 8वी विषय मराठी अंतर्गत आपण पद्य कविता पाहणार आहोत। कविता 4, कवितेचं नाव आहे नव्या युगाचे गाणे। नव्या युगाचे गाणे मित्रांनो, कविता आहे वि.भा. नेमाडे या कवींची ही कविता आपण या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो पाहणार आहोत। नवीन युग आज निर्माण झालेला आहे आणि या विज्ञानाच्या प्रगतीमुळे नवीन युग उदयाला येऊ घातलेला आहे। या युगाची सुरुवात विज्ञानाने नवीन युग निर्माण केले आहे आणि या नवयुगाचे स्वागत करण्यासाठी मित्रांनो आपण निराशा झटकून पुढे आलं पाहिजे आणि हे पुढे येण्याचं आव्हान या ठिकाणी कवीनं केलेलं आहे। ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो पाहणार आहोत। जर आपण यापूर्वी माझा चॅनल सबस्क्राइब केला नसेल तर जरूर सबस्क्राइब करा। तर चला जाणून घेऊया आपण नव्या युगाचे गाणे ही कविता, कवितेचा भावार्थ, कवितेचा शब्दार्थ आपण या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो पाहणार आहोत। त्यामुळे ही कविता आपण संपूर्ण पाहावी। वि.भा. नेमाडे 1920 1920 हा त्यांचा जन्मदिन आहे आणि 2016 रोजी त्यांचं निधन झाले आहे। मित्रांनो, कवी, लेखक, त्यांच्या विविध विषयावरील काव्यरचना प्रसिद्ध आहेत। त्यांच्या काव्यातून बदलत्या काळातील मानवी जीवनावरील मार्मिक भाष्य आढळून येते। या कवितेमध्ये मित्रांनो अतिशय वेगाने घडणाऱ्या वैज्ञानिक प्रगतीमुळे मानवी जीवनात मोठी क्रांती घडून येत आहे। आज आपण जर पाहिलं तर जग जवळ आलेलं आहे असं आपण म्हणतो, तर हे कशामुळे आपल्याला पाहावयास मिळत आहे तर ते विज्ञानाच्या प्रगतीमुळेच पाहावयास मिळत आहे आणि विज्ञानाच्या पाठिंब्यामुळे शून्यातून नवे विश्व उभारण्याची जिद्द मानवामध्ये निर्माण झालेली आहे, तुम्हामध्ये निर्माण झालेली आहे। मानवी जीवनातील दैन्य दूर होत आहे, नव्या प्रगतीच्या आशा पल्लवित होत आहेत। हे या कवितेतून कवीने प्रकट केले आहे। प्रस्तुत कविता ही किशोर जानेवारी 1998 या मासिकातून घेतलेली आहे। मित्रांनो, म्हणजेच आजचा काळ जो आहे मित्रांनो, हा आजचा काळ विज्ञानाचा काळ आहे आणि या विज्ञान युगामध्ये आपल्याला अनेक प्रगती झालेले पाहावयास मिळत आहेत आणि या प्रगतीच्या पाठीमागं जर आपल्याला कशाचा आधार आहे असं जर पाहिलं तर विज्ञानाचा आधार आपल्याला पाहावयास मिळतो। मित्रांनो, या विज्ञानाच्या आधारामुळं म्हणजे विज्ञानाच्या प्रगतीमुळं आज प्रत्येक क्षेत्रामध्ये नवनवीन बदल आपल्याला पाहायला मिळत आहेत। मित्रांनो, हे नवे बदल आपण मित्रांनो पाहतो आणि हे नवे बदल जे घडलेले आहेत ते घडण्यासाठी आपल्याला किंवा घडवण्यासाठी आपल्याला महत्त्वाचं म्हणजे जिद्दीनं, आशेनं प्रयत्न करणं गरजेचं आहे। आपण देखील अशा पद्धतीनं आपल्या जीवनात या विज्ञानाच्या जोरावरती बदल घडवू शकतो, यश आपण संपादन करू शकतो। कविता पहा मित्रांनो। अनुरेणुतिनी शब्द प्रकटती, चला चला पुढती, विज्ञानाचा प्रकाश आला, घडे दिव्य क्रांती, नवयुग आले प्रभातयाची, पहा दिसती दिव्य, शून्यामधून विश्व उभारू जिद्द असे भव्य, हृदयांतरीच्या अशांततेचा वनवा झनी विजला, उत्कर्षाचा आणि प्रगतीचा नवा मार्ग दिसला, नवी चेतना अंतरी स्फुरली, दुबळेपण गेले, नैराश्याच्या होळीमधून तेज नवे आले, मानवतेच्या मार्गावरती उठती जरी ज्वाळा, अमरत्वाची फुले वेचून गुंफूया माला। मित्रांनो, या ठिकाणी शब्द जे अवघड आहेत ते अवघड शब्द आपण पाहूया। अनुरेणुतिनी, तर अनुरेणू म्हणजे अतिशय सूक्ष्म कण, अनुरेणू म्हणजे अतिशय सूक्ष्म कण। विज्ञानामध्ये आपण अनुरेणूचे कण पाहिलेले आहेत, अनुभवत आहोत। विज्ञानामध्ये अनुरेणू म्हणजे काय आपण शिकत आहोत मित्रांनो। दिव्य म्हणजे तेजस्वी, क्रांती म्हणजे बदल, क्रांती म्हणजे बदल, प्रभा म्हणजे प्रकाश, दिव्य म्हणजे तेजस्वीपणा, जिद्द म्हणजे हिम्मत आणि हृदयांतरीच्या म्हणजे मनातल्या अशांततेचा म्हणजे अस्वस्थतेचा, बेचैनपणाचा, वणवा म्हणजे आग, झनी म्हणजे पटकन, उत्कर्ष भरभराटी मित्रांनो, मानवता माणुसकी। कवितेचा अर्थ पाहूया मित्रांनो। अनुरेणुतिनी शब्द प्रकटती, चला चला पुढती,
कवी या ठिकाणी म्हणत आहेत, सांगत आहेत आपल्याला, अणुरेणूतूनी म्हणजे अणुरेणूचे जे सूक्ष्म कण आहेत मित्रांनो, या सूक्ष्म कणाकणातून शब्द प्रकटायला लागलेले आहेत, शब्द निर्माण व्हायला लागले आहेत, शब्द बाहेर पडू लागलेले आहेत. आता हे शब्द काय बाहेर पडत आहेत तर जन हो चला चला पुढती, लोक हो पुढं पुढं तुम्ही चला. कारण का पुढं चला तर विज्ञानाचा प्रकाश आला आहे, विज्ञानाचा प्रकाश आला, विज्ञानाचा प्रकाश आला, घडे दिव्य क्रांती. विज्ञानाचा प्रकाश आला आहे मित्रांनो, आणि या विज्ञानाच्या तेजामुळे काय घडणार आहे तर दिव्य अशी क्रांती घडणार आहे, म्हणजेच तेजस्वी असा बदल निर्माण होणार आहे मित्रांनो. आणि हा तेजस्वी बदल पाहण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे तर पुढं पुढं जायचं आहे, मागं थांबायचं नाही मित्रांनो. नवयुग आले प्रभातयाची, पहा दिसत भव्य. हे नवीन युग जे आहे त्या नव्या युगाचे नवे युग अवतरले आहे, आणि या नव्या युगाची प्रभा म्हणजे तेज, तेज प्रकाश कसा दिसत आहे तर भव्य असा प्रकाश दिसत आहे, दिव्य असा प्रकाश दिसत आहे मित्रांनो. आणि हा दिव्य भव्य जो प्रकाश आहे, तेजस्वी असा जो प्रकाश आहे, हा तेजस्वी प्रकाश पाहण्यासाठी आपल्याला काय केलं पाहिजे तर पुढे गेलं पाहिजे, पुढे पुढे चाललं पाहिजे. नवीन युग आलेला आहे आणि या नवयुगाचं स्वागत आपण केले पाहिजे. शून्यामधून विश्व उभारू जिद्द असे भव्य. कवी म्हणतात, प्रतिकूल परिस्थितीवरती मात करून शून्यातून नवीन युग निर्माण करण्याची प्रचंड आम्हाला हिम्मत आलेली आहे. शून्यामधून विश्व उभारू जिद्द असे भव्य. आमची जिद्द कशी आहे तर ती भव्य अशी जिद्द आहे. आमच्यामध्ये हिम्मत जी आहे ती हिम्मत भव्य अशी हिम्मत आहे, आणि त्या हिमतीच्या जोरावरती आम्ही काय केलं आहे तर त्या प्रतिकूल परिस्थितीवरती मात करून शून्यामधून हे नवीन विश्व जे आहे ते नवीन युग आपण निर्माण करणार आहोत, करत आहोत मित्रांनो. हृदयांतरीच्या अशांततेचा वणवा जणी विजला. मनातल्या अशांततेचा वणवा आता यामुळे काय झालेला आहे, आपोआपच पटकन विजू लागलेला आहे. कधी बदल होईल, कधी नवीन जग आपल्याला पाहायला मिळेल, ही जी आशा होती ती आशा आता म्हणजेच निराशा ज्याला आपण म्हणतो, ही निराशा आता नाहीशी झालेली आहे. मनात खोलवर असलेली अस्वस्थतेची अशांततेची आग मित्रांनो आता काय झालेली आहे तर पटकन विझलेली आहे. उत्कर्षाचा आणि प्रगतीचा नवा मार्ग दिसला. आज आम्हाला या विज्ञानाच्या युगामुळं उन्नतीचा मार्ग दिसलेला आहे, प्रगतीचा मार्ग नवा सापडलेला आहे मित्रांनो. आणि या प्रगतीच्या मार्गावरती आपल्याला काय करायचं आहे तर जायचं आहे. नवी चेतना अंतरी स्फुरली, दुबळेपण गेले. मनामध्ये नव चैतन्य निर्माण झालेले आहे, स्फुरण आलेले आहे, प्रेरणा मिळालेली आहे. आणि त्यामुळं दुबळेपण जे आपलं होतं ते दुबळेपण आता नाहीस झालेलं आहे. नैराश्याच्या होळीमधून तेज नवे आले. आता नैराश्याची होळी म्हणजे निराशा, मनामध्ये जी निराशा होती ती निराशा आता काय झाली आहे त्या निराशेची होळी झालेली आहे. आणि या निराशेच्या होळीमधून नवीन तेज निर्माण झालेलं आहे, नव प्रकाश नव चैतन्य निर्माण झालेलं आहे. मानवतेच्या मार्गावरती उठती जरी ज्वाळा, अमरत्वाची फुले वेचुनी गुंफूया माळा. आता या ठिकाणी मित्रांनो कवी म्हणतात की माणुसकीच्या मार्गावरती द्वेषाच्या नैराश्याच्या या ठिकाणी कवी म्हणतात मित्रांनो, मानवतेच्या मार्गावरून चालत असताना काही वेळा द्वेषाच्या नैराश्याच्या ज्वाळा जरी उठत असल्या तरी किंवा त्या शिल्लक जरी राहिल्या असल्या तरी अमरत्वाची फुले आपण काय करायची आहेत तर वेचायची आहेत. अमरत्वाची म्हणजे चिरंजीवत्वाची ती फुले वेचायची आहेत, आणि ती फुले वेचून आपण एकत्र यायचं आहे, म्हणजे ती फुले गुंफायची आहेत आणि त्याची माला तयार करायची आहे. आणि ही माला तयार केल्यामुळे मित्रांनो आपल्यातील लढा जो आहे हा लढा एकसंग होणार आहे, आणि मनामध्ये असलेली अस्वस्थता जी आहे ती दूर होण्यास मदत होणार आहे मित्रांनो. पुढे पहा, नको खिन्नता नको दिनता, नव सूर्य पहा उगवतो, उत्कर्ष पहा झळकतो, संघर्ष पहा बहरतो, नसा नसातून जोश उसळतो, नव आशा चित्ते, अणुरेणूतून शब्द प्रकटती, चला चला पुढती. शब्दार्थ, खिन्नता उदासपणा, दीनता म्हणजे गरिबी, दारिद्र्य, दैन्य,
संघर्ष म्हणजे लढा, संघर्ष म्हणजे लढा, आणि नसानसातून म्हणजे रक्तवाहिन्यातून, जोश म्हणजे जोम, जोर ज्याला आपण म्हणतो, उसळतो, उसळी घेतो, समुद्राचं पाणी ज्या पद्धतीने उसळी घेतं त्या पद्धतीनं, चित्ती म्हणजे मनामध्ये, चित्त मन, भावार्थ बघा, नको खिन्नता नको दीनता, नवसूर्य पहा उगवतो, उत्कर्ष पहा झळकतो, संघर्ष पहा बहरतो. कवी या ठिकाणी म्हणतात, आता मित्रांनो उदासपणा जो आहे तो उदासपणा दूर करायचा आपल्याला, आणि उदासपणा दूर करून दैन्य दारिद्र्य जे आहे ते दैन्य दारिद्र्य या खिन्नतेच्या अंधाराला भेदणारा नवीन सूर्य उगवलेला आहे. हा नवसूर्य उगवत असताना आपल्याला घाबरायची काही गरज नाही, आपण निराश होऊन थांबायची काही गरज नाही, कारण उत्कर्षाचा म्हणजेच प्रगतीचा मार्ग जो आहे, हा प्रगतीचा मार्ग, प्रगतीचा प्रकाश सगळीकडं म्हणजेच दाही दिशा पसरलेला आहे. आणि त्यामुळे मित्रांनो दैन्याच्या अंधाराला चिरण्यासाठी आता आपल्याला मनामध्ये काय करायचं आहे तर लढा निर्माण करायचा आहे. आपण एकात्मतेची माळ निर्माण केलेली आहे, आणि या माळेच्या जोरावरती आपण मनामध्ये हा लढा निर्माण करायचा आहे. रणशिंग जणू काही आपण फुंकायचे आहे, तो बदल घडवण्यासाठी. नसानसातून जोश उसळतो, नव आशा चित्ती म्हणजे रक्तात नवीन जोश उसळत आहे मित्रांनो, आणि नवी आशा मनात रुजल्या आहेत. अणुरेणूतून शब्द प्रकटते, चला चला पुढते. या उज्ज्वल विज्ञान युगातील अणुरेणूतून मित्रांनो शब्द आता प्रकटत आहेत की लोक पुढे चला, पुढे चला, कारण प्रगतीचा मार्ग जर आपल्याला धरायचा असेल तर प्रगतीचा मार्ग धरण्यासाठी आपल्याला काय केलं पाहिजे मित्रांनो, तर पुढे गेलं पाहिजे. सातत्याने नवीन मार्ग आपण हा शोधला पाहिजे, आणि या नवीन मार्गावरती आपण विज्ञानाच्या जोरावरती चाललं पाहिजे, म्हणजेच अज्ञानाला, अंधकाराला दूर केलं पाहिजे, आणि त्यासाठी या विज्ञानाचा आधार मित्रांनो घेतला पाहिजे. धन्यवाद मित्रांनो, धन्यवाद.